नमस्कार मंडळी. लाईफच्या दुकानात सुखांची किंमत मोजताना येऊ दे कितीही टेन्शन, घेऊन आलो आहोत तुमच्यासाठी लाफ्टरचं फ्री कुपन. अर्थात तुमच्या टेन्शनवरची मात्रा. महाराष्ट्राची हास्य जत्रा, कॉमेडीचे जहागीरदार पर्व दुसरे. तर मंडळी, तुम्ही विनोदवीरांसाठी केलेलं वोटिंग आणि सरपंचांचे मार्क्स यांच्या बळावर आपला निरोप घेतलेल्या जोड्यांपैकी 2 जोड्यांनी मिळवली आहे संधी कॉलबॅकची. या दोन्ही जोड्या या मंचावर पुन्हा एकदा परफॉर्म करणार आहेत आणि त्यातून निवडल्या जाणार आहेत अंतिम फेरीसाठीच्या 4 जोड्या. कॉलबॅकची संधी मिळवलेल्या जोड्यांपैकी एक जोडी आज या मंचावर आपलं विनोदाचं नाणं खणखणीत वाजवून बघणार आहे आणि ती जोडी आहे, जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया किरण आणि नियती यांचं. ऑल द बेस्ट गाईज, ऑल द बेस्ट. तर मंडळी, आपल्या हास्य जत्रेच्या प्रथेप्रमाणे याही आठवड्याला असणार आहे एक थीम आणि ह्या आठवड्याची थीम आहे दुकान, अर्थात व्यवसाय. चला तर मंडळी, आपल्या विनोदवीरांनी थाटलेल्या विनोदाच्या दुकानात जाऊन आपलं लाफ्टरचं कुपन इनकॅश करूया. सुरू करूया तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. मंडळी, कोणाच्या डोक्यात कशाचं दुकान काढायची आयडिया येईल हे काही सांगता येत नाही. आपल्या निमिषनं सुद्धा असंच एक अजब दुकान काढलंय. हा म्हणजे युजली आपण दुकानात जातो की नाही, इथे दुकानच गिऱ्हाईकाकडे आलंय. बघूया तिथे काय घडतंय. नमस्कार नमस्कार नमस्कार. ए ऍक्टर पाहिजे का ऍक्टर? ए ऍक्टर पाहिजे का ऍक्टर? बोला ऍक्टर ले लो भाई चिवडा. ऍक्टर ले लो भाई, ऍक्टर ले लो भाई. सगळ्या प्रकारचा अभिनय करणार. हा, अरे असा नेट मिळत नाही हल्ली. बोला कोणाला पाहिजे, ऍक्टर पाहिजे का ऍक्टर? भाई ऍक्टर ले लो यार, ऍक्टर ले लो. आणि अजिबात काळजी करू नका, विलनला मारणार, भावाशी भांडणार आणि शेवटी हिरोईनला पप्पी पण देणार. अरे बोला ऍक्टर पाहिजे का ऍक्टर? हा, सगळ्या प्रकारचा अभिनय करणार आणि पैसे मात्र 3 महिन्यांनीच घेणार. अजिबात काळजी करू नका. बोला ऍक्टर हे ले लो भाई, ऍक्टर ले लो भाई, ऍक्टर ले लो. काय दिवस आलेत महेश सर. हे असं झालंय, अहो एवढी कॉम्पिटिशन वाढली आहे ना, हे असं दारोदारी जाऊन भिका मागाव्या लागतात. काम द्या, काम द्या, मला अभिनय विकावा लागतो. कारण हल्ली कोणालाही वाटतं आम्हाला ऍक्टर व्हायचंय, आम्ही ऍक्टर होणार. हॅलो किरण डांगे, आला तू परत? क्या बात आहे यार. हे म्हणजे वोटिंग वर्क होतं यार आजकाल. क्या बात आहे, क्या बात आहे. कॉल बॅक. वा सर, काय झालंय ना, मार्केटिंगचा जमाना आहे हो, त्याच्यामुळे सगळं कठीण होऊन बसलंय ना. या ऑनलाईन शॉपिंगच्या जमान्यात ना, गिराईकाला मार्केटकडे जावायची गरज नाही लागत, मार्केटला गिराईकाकडे जावं लागतं. आणि म्हणून हा सगळा प्रॉब्लेम आहे. हे इथे चॅनलचं ऑफिस आहे, खूप प्रोड्युसर येतात तुमच्यासारखे इथे मीटिंगला. आणि मग ईपी क्रिएटिव्ह लोक सगळे येत असतात ना, म्हणून मग हे इथे सतत आपलं चालू. ए ऍक्टर पाहिजे का ऍक्टर? ले लो भाई ऍक्टर, ले लो भाई ऍक्टर, ले लो. नाही 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 नाही, समीरला काढून टाका. प्रसादला घ्या. हा, अरे समज ना भाई, त्याचा पर डे कमी आहे. दद्दू बस क्या, अपना बजेट लो है, पता है ना तेरे को, है ना. अरे आणि समीर सारखे टँट्रम्स पण नाही आहे ना त्याचे. हा दद्दू यार, पण प्रेक्षक ऍक्सेप्ट करतात रे. हा, नेक्स्ट एपिसोड पासून प्रसाद खांडेकर डन. हा, ट्रॅक्शन मी आणतो ना भाई, बस क्या. हा, अरे मी येऊ का एडिटला? कुठे येऊ? नाही मग तू कर ना. तू लुकचं काय घेऊन बसलायस भाई? अरे सांगू ना आपण, समीरला इन्फेक्शन झालं, तो जाडा झाला. बस क्या. आणि हे बघ, मी निर्माती आहे ना, मला सुचतंय म्हणून सगळं मला नाही विचारायचं. आता टकलाचं काय कराय? प्रसादला टक्कल कर, नाही तर स्वतःचे केस उपट. तू कोण आहेस रे? कोण आहेस तू? लेखक आहेस ना का टायपिस्ट आहेस? मला काय विचारतो सगळं? मी तुला सांगणार, तू लिहून घेणार, मी ब्रीफ करणार, तू रिराईट करणार. काय चाललंय यार? काय अर्थ आहे भाई? दद्दू हे बघ, मला नाही विचारायचं. आता तू पर डे घेतोस ना लेखकाचा, तू करायचं. हा चाल.
ऍक्टर पाहिजे का ऍक्टर ऍक्टर ले लो मॅडम मॅडम ऍक्टर पाहिजे का हा लादी पुसायला दे. मॅडम फिनेल नाही विकत आहे मी स्वतःला विकतोय ऍक्टर आहे मी ऍक्टर का ते झाला आता माझ्या बाबतीत काय करणार आता मॅडम सॉरी पण तुम्ही जरा 1 मिनिट तिकडे बघा ना नाही आल्यापासून मला असं होतंय तुम्ही आल्यापासून तिकडे बघा 1 मिनिट मॅडम तुम्हाला कुठेतरी पाहिलंय हो मी हॅलो एक्सक्यूज मी काय झालं तुम्हाला कुठेतरी बघितलंय तुमचं डीपी छान आहे हे सगळं सोशल नेटवर्कवर तसं नाही हो तसं नाही म्हणत आहे मी ऐका ना तुम्ही खरंच मी तुम्हाला खरंच कुठेतरी पाहिलंय प्लीज एकदा परत तिकडे बघाल नीट बघा पुसलेला कुंकू आई शपथ पुसलेला कुंकूची लीड ऍक्ट्रेस चेतना भट माय गॉड तुम्हाला प्रोड्युसर कोणी केलं कसं कसं केलं कधी झाला तुम्ही प्रोड्युसर वगैरे बाबू हा देख तू अभी ना बहुत पीछे हाँ। हाँ इंडस्ट्री बहुत आगे बाबू तेच झालंय हो 3 सिरियल चालू आहेत माझ्या ऑन एअर काय सांगता मग आणि एक सिनेमा पण आहे पाईपलाईन मध्ये पाईपलाईन मध्ये हा. मग न चालू केला की फिल्म येणार सिक्युरिटी इसको देखो सॉरी सॉरी नाही सॉरी आय एम नाही, सॉरी नाही. तू सॉरी नको म्हणू मग सॉरी आणि म्हणायला पाहिजे यांनी का अख्खी पिढी बिघडवून ठेवली घे, 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 घे. नाही, नाही, That I'm sorry. गोण घेऊन का फिरतोयस अहो गोड मॅडम 1 मिनिट त्याला गोड म्हणू नका मॅडम गोणपाठ अहो एवढा फरक नका हो करू मॅडम अहो गोडपाट नाहीये तो खजिना आहे माझ्यासाठी हा खजिना आहे खजिना? माहितीये? अहो, तुम्हाला माहित नाही बघा काय काय त्याच्यात साधं सुद्धा नाहीये ते ही ओढणी आहे ना पथनाट्यासाठी कंपल्सरी लागते पथनाट्य ना या ओढणीशिवाय होऊ नाही शकत हे असं गळ्यात घालायचं नाही तर पटकन असं कमरेला बांधायचं की पथनाट्य सुरू बदलो दुनिया बदलो बाई लगेच पथनाट्य आणि ही गांधी टोपी आहे मॅडम ही आहे ना वगनाट्याला एकदम बरी पडते हा म्हणजे अशी सरळ घातली ना आपण की नेता वाटणार आणि थोडी तिरकी केली की सेवक वाटणार लगेच कॅरेक्टर चेंज ना मॅडम त्याच्यानंतर हे शर्ट आहेत ना मॅडम हे हल्ली घेऊन फिरावे लागतात तुम्हाला काय झालंय सिरियल वाले अहो ज्युनियर आर्टिस्टला कॉस्ट्युम देत नाही ना मग घरूनच सिरियल घेऊन यावे लागते आय मीन शर्ट घेऊन यावे लागतात मग काय करणार आपण आणि मॅडम क्राईम शो साठी तर स्पेशल आहे आपल्याकडे म्हणजे इन्स्पेक्टरचा रोल मिळाला लगेच हा कॉस्ट्युम आणि डेड बॉडीचा रोल मिळाला लगेच हा कॉस्ट्युम एकदम सगळं घेऊन फिरतो मी आणि मग ही 2 संत्री ती ऍक्च्युली मी भूक लागली की खायला वापरतो आय थॉट नाही तसं नाही मॅडम ते मी बॅगेत काय होतं डबा आणला ना तेल असतं ना सांडतं आणि मग कपडे खराब होतात ना म्हणून मग मी फळच प्रेफर करतो खायला हा आणि मॅडम ही फळच परवडतात मला अहो अभिनयाचं फळच नाही मिळत गेली कित्येक वर्ष वो छोड़ सब चल हाँ. ऍक्टिंग आता है क्या अरे सवाल सगळ्या प्रकारची ऍक्टिंग येते मला ते असं डोळ्यावर केस आणले म्हणजे ऍक्टिंग नाही येत कळलं ना केस कापून ये होय फक्त दिसलं मला म्हणून मी ते असं केलं पण चल. पण सगळ्या प्रकारची ऍक्टिंग येते मॅम मला मी नाटकातला अभिनय पण करू शकतो मी सगळं कुणी घर देतं का रे घर या तुफानाला कुणी घर देतं का एक तुफान भिंती वाचून छपरा वाचून माणसाच्या माये वाचून देवाच्या दये वाचून डोंगरा डोंगरात हिंडतय सरकारी घरासाठी फॉर्म भरतय अभिनय कोट्यात घर शोधतय 10% टक्के टोळपे खातय कुणी घर देत का रे घर ए विधात्या ए करुणा करा घर दे रे ये मेलोड्रामा नहीं चलता इधर अरे पण त्यांची अख्खी फिल्म चालली माझं का नाही चालणार वो छोड़ दे तू वो छोड़ इथे मला मेलोड्रामा नकोय नको हा हा. सिरियल येते तुला सिरियलची ऍक्टिंग सिरियल मध्ये मेलोड्रामा नसतो मॅडम तुला काम हवंय ना ते करतो मी सिरियल पण करतो मस्त मी केल्यात 2-4 मी दाखवतो तुम्हाला हे बघ रेश्मा मला तू तितकी जवळची आहेस ना तितकीच मला ही सुद्धा जवळची अगं तू माझा ध्यास आहेस पण ही माझा श्वास आहे तुम्ही दोघे मिळून मला पूर्ण करता तुमच्या दोघींशिवाय मी खूप अपूर्ण आहे ग त्याच्यामुळे प्लीज मला असं सोडून जाऊ नकोस प्लीज ऐक माझं ए
छाछ भी कभी दही था. क्या चालू है? तू तू किधर से सीख के आया रे ये सब? ये मेलोड्रामा नहीं चलता है, बोला ना. नहीं नहीं, ये मेलोड्रामा नहीं है, सीरियल में यही चलता है. वो एक लड़का रहता है, दो लड़कियां रहती है, उन दोनों से उसका एक का प्यार रहता है और फिर वो त्रिकोण हो जाता है, लव का ट्रायंगल. वो देवव्यू के सीरियल में भी यही होता है ना सर, ऐसा ही चलता है, वो ऐसा ही रहता है वो सब. अरे ये त्रिकोण बिकोण पुराना हो गया रे. पुराना हो गया. अभी वेब का जमाना है. वेब सीरीज. हाँ. हाँ, वो उसका भी आता है मेरे को, सब आता है मेरे को. सब आता है. आप सिर्फ बताओ मेरे को, हीरोइन कौन है? का पप्पी घ्यायला. ए, अरे वेबवर तेच चालतं ना. ऐसा नहीं चलता है. अरे वही चलता है, मैं देखा है वो. और वो शिव्या सिर्फ ऐड होता है, मतलब ये सीरियल का ये एक्टिंग ऐसा ऐसा रहेगा ना, उसमें सिर्फ ए तुझे आता है. धीरे बोल, धीरे. सॉरी. हे नाही करायचंय आपल्याला. नाही. हा. अरे मग काय करायचंय? तुम्ही सांगा ना मला काय करायचं. तुम्ही सांगितलं नाही तर मला कसं करणार? बरं फिल्म करता तुम्ही, मी फिल्मचा अभिनय पण दाखवू शकतो तुम्हाला. 70 mm पडद्यावरचा अभिनय मी दाखवू शकतो. एक मिनिट बाजूला व्हा. हाय साला, जब तक बैठने को कहा नहीं जाए शराफत से खड़े रहो. ये पुलिस स्टेशन है, तुम्हारे बाप का घर नहीं. हाय ये देख साला, ये देख, आ गई मेरी मौत का तमाशा देखने. अब क्या देखोगे? घर जाओगे, खाना खाओगे, सो जाओगे. साला कलम वाली भाई क्रांति लाना चाहती थी, कौन सुना उसकी बात को? मैं सुना. जाग गया मैं, क्या है? हाँ ओए, ये 2.5 किलो का हाथ जब किसी पे पड़ता है ना, तो आदमी उठता नहीं, उठ जाता है. समझा तू? है ना? काश मैं तुम्हें बता सकता कि मैं तुम्हें कितना चाहता हूँ. आई लव यू नैना, आई लव यू. इचिक पिचिक, इचिक पिचिक, इचिक पिचिक, इचिक पिचिक. ये क्या? ये इचिक पिचिक क्या? बीच में क्या लाया तू? ते स्किट मधली मिमिक्री आहे ना, मग ते परफेक्शन नाही लागत. लोक हसली पाहिजे म्हणून इचिक पिचिक करावं लागतं आम्हाला. ऐसा लगता है हम लोगों को. नहीं रे बाबा, तू तू जा ना. किधर से सीख के आया है सब अरे इचिक लेकिन पिचिक? ये नहीं चलता इधर. अरे यही कॉमेडी रहता है मैडम, मैं सिखाई है इसको ही कॉमेडी. ओरिजिनल कॉमेडी चाहिए अपने को, ओरिजिनल. हाँ फिर वो आता है मेरे को. आता है? हा सध्या त्यावरच चाललंय ना माझं. तू कॉमेडी करतो? अरे सवाल तुम्ही सांगाल ते करणार मी. मग हा? हा मग. चल करू आणि कॉमेडी शो मध्ये सिरियस डायलॉग बोलून टाळ्या पण घेतो आम्ही. पण मला नाही हो, खरा कॉमेडी ऍक्टर एकच आहे आमच्या इथे. हा बघा, हा गावडे. कितीही सिरियस पॅच द्या, नाही त्याला कॉमेडी बनवलं तर नाव बदलणार. सवाल आहे भाई, मी हरणार ना, काय पण हरणार. दूसरे का क्यों देखता है रे? खुद का हो रहा है परफेक्ट. मैं कर रहा है. कर ना, करके दिखा. चल. मी काय करून दाखवू? डान्सिंग, फायटिंग, स्विमिंग, हॉर्स रायडिंग, काय येतं? तलवारबाजी वगैरे येतं तुला? मराठी ऍक्टरला हे पण यावं लागतं. म्हणजे आईला मी तर इचिक पिचिकच्या कॉन्फिडन्सवर आलो इथपर्यंत. हे वेड्या, मराठी सिनेमा आज कुठच्या कुठे गेलाय काय माहित सर. खरंय खरंय हा? खरंय. कला, हा. या सगळ्या कला मिळून अभिनय होतो आणि तो सगळ्या कलाकारांना यावा लागतो. ओके, म्हणून तुम्ही ऍक्टिंग सोडली? नाही, मला काढलं यार. काय 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 बोललात? नाही नाही, तू ते जाऊ दे ना आपलं. नाही ते- नाही, तुम्ही सांगत होता काय काय काढलं म्हणजे काय झालं? काय झालं? जाऊ दे ना आता. नाही तुम्ही बोला हो. तुझ्यापासून काय लपवायचं नका आता? लपू, तुम्ही सांगा मला. तू मगाशी ओळखलंस ना मला. हा. ते सिरियल माझी हिट होती. हा, हा, हा. मग मला फिल्म मिळाली. अच्छा. मग मी सिरियल सोडली, फिल्म मिळाली म्हणून. पण फिल्म फ्लॉप झाली ना, मग मग सोडून दिली रे मी ऍक्टिंग. मी आता हे असं शेड्युलिंगचं काम करते, प्रोड्युसर वगैरे नाही रे. तुम्ही एक फिल्म फ्लॉप झाली म्हणून ऍक्टिंग सोडली? हो, मग कोण कामं देणार मला ऍक्टिंगची? अहो मी घरी बसलं पाहिजे मग आतापर्यंत. काय बोलताय? असं नसतं मॅडम. एक फिल्म फ्लॉप झाली म्हणून घरी बसायचं? अहो अपयश येतच, पण ऍक्टिंगची आवड आहे म्हणून आपण ऍक्टिंग नाही करत ना. त्याची खास आहे आपल्याला, आणि ती खास दाखवायची असते आपल्याला, म्हणून आपण ऍक्टिंग करत असतो मॅडम. अहो फेलियर इज अ पार्ट अँड पार्सल ऑफ लाईफ. ते येणारच आहे कधी ना कधी. हा सगळ्यांनाच, आणि कोणाला चुकलेलं नाही अपयश. इथे तुम्ही बघाल ना, या सगळ्यांचं सोडा, एक वेळ थांबा, सरांना विचारा. सरांनी मान्य केली ही गोष्ट, प्रीत तुझी माझी. सरांना माहिती आहे ही गोष्ट, पण स्टील आता ते आहेत इथे कारण त्यांचं विजन क्लिअर आहे. हे विसरू नका तुम्ही मॅडम. खूप खूप मेहनत करायची. आपण एकत्र स्ट्रगल करूया का? हा आपण एकत्र असं फिरूया. ए ऍक्टर पाहिजे का? ऍक्टर ले लो, ऍक्टर ले लो. हा करूया आपण. हा लॉबी करूया आपल्या दोघांची. दोघांचीच? हा चालते, इंडस्ट्रीमध्ये लॉबीच चालते, कोणतीच पण जणांची असू द्या. चला आपण फिरूया. चल
चल चल चल लवकर चल हा चल. कुठे जायचंय पण? अरे बोरिवलीला ना गोस्वामी सरांचं घर आहे, त्यांच्या खाली जाऊन या. ऍक्टर पाहिजे का ऍक्टर, ऍक्टर पाहिजे का ऍक्टर. काय प्रॉब्लेम माहितीये का, बरं झालं तू भेटलीस. एकट्या ऍक्टरला घेत नाही ते, जोडी लागते त्यांना, म्हणून आपण दोघांनी जायचं. पटकन आपल्याला कास्ट कर. एक मिनिट, काय काय त्यांना जोडी लागते ना, हा. मग आपण असं म्हणूया, काय? हे जोडी हवी का जोडी? अरे, good idea, यार, good नवरा idea. बायको, भाऊ बहीण, कुत्रा मांजर काय पण करून देणार. जोडी हवी का जोडी? एक मिनिट. कुत्रा मांजर आपण करणार, मग बने काय करणार? त्याच्या नावावर पण लाफ्टर आला. झालंय त्याचं करिअर. आपल्याला गरज आहे की नाही? चल बोल. ए, जोडी पाहिजे का जोडी? जोडीला जो बाय, जोडीला जो बाय. क्या बात मित्र. सरपंच, तुम्हाला कसं वाटलं ऍक्ट? सुपर ब्रिलियंट. म्हणजे फ्लॉलेस ॲक्ट, फ्लॉलेस. आणि तुझा तो फिलॉसॉफी होती ना, कोणी ॲक्टर घ्यायचा का ॲक्टर, इट वॉज ब्रिलियंट. आणि तू जे म्हणालास, माझी पहिली फिल्म प्रीत तुझी माझी, ती पहिली फिल्म फ्लॉप झाली. त्यानंतर मी एक दुसरी फिल्म केली गुजरातीमध्ये, त्याचं नाव होतं खेमरो लोडण. सारिका माझी हिरोईन होती. आता मला वाटलं आता अभी तो अपनी निकल गई, ती पण फिल्म फ्लॉप झाली. त्यानंतर कमलाकर तोरणे मला घेतलं, चांदणे शिंपीत जा, मला वाटलं अब तो निकल पडी ही, ती पण फ्लॉप झाली. चिकाटी नाही सोडली. आणि खरा ॲक्टर असतो ना, तो चिकाटी सोडत नाही. ये बात. येस. क्या खूप कहा. आय हाय. आणि मी त्यातलं ॲव्हरेज ॲक्टर, तरी सुद्धा मी चिकाटी नाही सोडली. हा तुमचा कमाल आहे. मोठेपणा आहे मनाचा. असं वाटलं का मला डिरेक्शन केल्याशिवाय मला यश मिळणार नाही, आणि तसंच झालं. धूमधडाका मी केला, अँड द रेस्ट इज हिस्ट्री. अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. हास्य जत्रेत पहिल्यांदाच कोणाला तरी मिळालेले आहेत 12 गुण. जोरदार टाळ्या. क्या बात है. सुपर. इनामदार, तुम्ही काय म्हणाल? महेश सर, खरंच हे सगळं कबूल करायला तो जिगरा लागतो. हॅट्सऑफ आहे तुम्हाला सर, हॅट्सऑफ आहे तुम्हाला, हॅट्सऑफ आहे. आणि निमिष, फुल्ली हार्टेडली जो काय परफॉर्मन्स केला तो म्हणजे निशब्द, क्या बात आहे. चेतना, हॅट्सऑफ, सुपर. सगळा ॲक्टच अप्रतिम बांधला गेला होता आणि उत्तम परफॉर्म केला होता. मिमिक्री म्हणू नको, सिरियलची ॲक्टिंग म्हणू नको, फिल्मची ॲक्टिंग म्हणू नको, सगळं त्याच्यात होतं. आणि म्हणूनच त्याला 12पैकी 12 मार्क मिळालेत असं मी म्हणेन. ग्रेट. अशा पद्धतीचं स्किट आपण या रंगमंचावर करू शकतो, यासाठी आपल्या या रंगमंचाचे आभार. क्या बात आहे. माइंड ब्लोईंग. वा ताई, थँक्यू. मंडळी, बेस्ट दुकान तेच जिथे व्हरायटी आणि क्वालिटी दोन्ही एकत्र मिळतं. असंच एक परफेक्ट कॉम्बिनेशन आता मंचावर येऊन भाव खाऊन जाणार आहे. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया व्हरायटीचा किंग प्रसाद खांडेकर आणि क्वालिटीचा बादशाह समीर चौगुले यांचं. हॅलो, बोल. हा, बोल. हा अरे हो, आलं. इंटरव्ह्यूला चालू आहे मी. हो, शेजारच्या बिल्डिंगमध्येच इंटरव्ह्यू आहे. अरे काय झालं, आल्यावर लक्षात आलं यार, थोडीशी दाढी वाढली यार माझी. उगाच यार इम्प्रेशन चांगलं पडायला पाहिजे ना. हो, दाढी करायला सलूनमध्ये आलो आहे. जस्ट बाजूच्या बिल्डिंगमध्ये 10 मिनटं होती, म्हटलं पटकन एक हात मारून घेऊया. हा बघ ना यार, नको तिथे केसांची वाट बघ ना किती आहे. हो, चल. हा, येतो मी, ठेवतो. हां, चल, सांगतो नंतर मी. हां, तुझा पण आहे ना इंटरव्ह्यू. ऑल द बेस्ट तुला. हां, चल, बाय. हॅलो, सलूनवाले कोणी आहे का? ओ सलूनवाले. आलो दमलो रे बाबा, दमलो. हो, ऐका ना. हो, तिकडे सलून आहे ना, सेट तिकडे लावलाय. नको, इकडेच करू, दमलो. अहो, इकडे कुठे करूया? इकडे नाही, तिकडे सेट लावलाय ना. असं काय? या ना. कारागीर आहे का? कारागीर दुसरा कार्यालय. कार्यालय. कार्यालय नाही, कारागीर आहे का? दाढी करायची आहे. नाही, मला नाही करायची, नाही वाढली माझी. तुमची नाही, माझी दाढी करायची आहे.
ओ माझी रे एवढा माझी नको. एवढा बहिरा नाही एवढं कळतं अच्छा, मला ऐकू एवढं येते. नका करू. हा. माझी दाढी करायची आहे तर कारागीर असेल तर जरा बोला आहे ना हो. हा काय कारागीर तुम्ही कारागीर आहात इथले हा 12 मिनिटच मिळतात तेवढंच किट आटपायला लागतं होईल एवढं नाही, नाही, म्हणजे- हा, करूया हरकत तर नाही. मी एवढं का आपण घाई घाई अहो नाही काय झालं शेजारच्या बिल्डिंग मध्ये इंटरव्ह्यू साठी आलो होतो तर तिथली रिसेप्शनिस्ट म्हणाली थोडीशी दाढी वाढलेली दिसतेय बॉसला आवडणार नाही म्हणून मी घाईघाई तिकडे आलो मग दाढी करायला बॉसला आवडणार नाही म्हणून ती दाढी घाईघाईत करताय नाही रिसेप्शनिस्ट म्हणाली म्हणून काळवीट लाजताना कसं दिसतं बघा काय म्हणाल तुम्ही नाही कसं आहे की तुम्ही घाई घाई करताय पण मला घाई जमली पाहिजे ना म्हणजे अहो, शेवटची दाढी मी आत्ता 16 वर्षांपूर्वी केली नाही, पण थांबा हो, नाही, हो. 16 वर्षांपूर्वी म्हणजे दाढी आठवते ना दाढी कशी करतात ती मी करतो काय टेन्शन करू का आपण सगळं ऍक्च्युली वेळ नाही माझ्याकडे म्हणून म्हटलं पटकन तुम्ही आटपून घ्या नाही करूया ना सुरू काय काय आपला प्रॉब्लेम नाही करूया बस कसं लगेच करूया हा. पहिलं काय करायचं रे खूप वर्ष झाली ना म्हणून बाकी अरे तुम्हाला एवढं पण दाढी करायची आहे ना मला हा करूया काय हा हे लावूया आधी आपण 16 वर्षांनी आलं ना रे गिरायक हा बरोबर आहे म्हणून ते बाकी काय नाही चला दाढी मी तुमची दाढी करायची आहे का या बसा, बसा. हे तुम्ही का लावलं हे मला पाहिजे ना अरे हा नाही काय वय झालं ना रे विसरलो आता काय आठवत नाही पहिल्यासारखं म्हणून बाकी काय नाही लावूया आपण करूया आपलं सुपरमॅन सुपरमॅन आहे मी सुपरमॅन आहे मी हे मला कशाला हे पुढे पाहिजे हे पुढे पाहिजे हे का? पुढे पाहिजे बरं मग ठीक आहे असं काय हे करा ना त्यात काय हे आलं पुढे तेवढा वेळ लागतोय तुमच्या वडिलांनी अशी दाढी केली होती का हो? असं हे 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 तुम्ही बोललात ना हे पुढे पाहिजे म्हणून मग- मुद्दाम करता का तुम्ही मुद्दाम करता तुम्ही तुम्ही रागवू नका सरळ करा हे पुढे पाहिजे मला हे हे- हे काढा हे आधी चालेल का? आपलं काय तुम्ही सांगतात म्हणून हा इकडे लावा ते लगेच लावूया आपलं काय नाही मला हा दिगल हा काय असं करणार मी अरबी अरबी आहे मी इथे इथे बांधताय मला तुम्ही अरे हे मुळात हे ह्याची गरज नाहीये केस कापताना हे घेतात कळलं का तुम्हाला पडाल हो तुम्ही नीट उभे राहिले टॉवेल आणा टॉवेल आणि यार आपलं काय अरे यार हा खूप वेळ लावतो रे बसा इकडे बसा बसा थांबा जरा आता ह्याच्या वरची दाढी करा हा हा टॉवेल असतो ना तो का असतो फेस पडू नये म्हणून असतो फेस कुठून येणार आहे इथून हा पडणार ना इकडे म्हणजे इथे पाहिजे छातीवर ते हे बरं केलं तुम्हीच लावून घेतलं ते आपलं करूया आपण दाढी करूया दाढी गलिच्छ आवाज काढू नका मध्ये वगैरे काढू नका आवाज स्पेशल करू की साधी करू स्पेशल मध्ये काय आहे स्पेशल मध्ये आम्ही ब्लेड बदलतो ब्लेड बदल आणि साध्यामध्ये काय साध्यात पण बदलतो मग फरक काय आहे पैसे वाढतात हो बाकी काय नाही माणूस का कोण आहे तुम्ही यार करा काय स्पेशल मध्ये ना आम्ही दाढी फुल फॉर्म मध्ये करतो फॉर्म मध्ये म्हणजे तो फॉर्म लावतो ना आपण फोम फोम म्हणतात त्याला फॉर्म कुठून आणला फोम हा ते आम्ही स्पेशल मध्ये लावतो आणि साध्यामध्ये साध्यात पण लावतो अरे मग फरक काय आहे त्याच्यात पण ते फरक काय मग पैसे वाढतात हो यार यार तुम्ही पटकन करावं काय ते साधी का करूया, स्पेशल करूया. पटकन करावं आणि हो. तुम्हाला सांगतो काय नसतं टेन्शन आलं साधं स्पेशल काही नसतं काही हे नसतं असले नका काढू आवाज हा. मी टेन्शन मध्ये आहे, खरंच सांगतो मी तुम्हाला स्पेशल आणि असं काही नसतं आपल्या करण्यावर आहे बाकी काय नाही आपण करू तसं आहे ते आपण अरे अरे हे
आता काय करणार आहात तिकडे गिरायकासमोर इज्जत घालवणार आहात का माझी? अरे बाबांनो युती करा. परंतु हे डावे आणि उजवे एकमेकांचा विचारच पटत नाही तो. पहिले सामोपचाराने राहायचे, पण आता युतीचं राज्य ना. ह्यांची युती होत नाही तोपर्यंत तुझ्या दाढीची आघाडी काय होणार नाही. तू बाहेरून पाठिंबा देतो का रे? ही वावाची वाक्य घेऊन झाली असेल तर दाढी करूया आपण आता. हा? हे जमत नाही मी म्हणून करून दे. बाकी काय थांबा जरा आता. बटन दाबलं जात नाही. हे दाबून देतो का रे बटन? हा इकडे. बस बस मेला बस. ए, काय करताय तुम्ही? काय करताय? हालू नको ना. अरे काय जादू करता? काय करताय काय तुम्ही? प्रयत्न करतो. थांब रे बाबा थांब. तू गाल हलव आता. अरे हे काय? इथं लागली इकडे बस अरे बस कुठली पद्धत आहे ही? तुम्हीच मला कामाला लावताय. बस मी बस. सगळं करायचं, गाल हलवायचं. होणार. अरे यार, हे- हॅलो गाल हॅलो. आता ह्या कपाळापासून छातीपर्यंत सगळीकडे लावा. हा? चोपडून काढा मला, चोपडून काढा. या, या. छातीवर पण करायची होय. अरे यार! अरे, बावळट आहात का तुम्ही? तूच बोलस ना छातीपर्यंत करा. अरे यार, मी सरकॅस्टिकली बोललो. कशा सरकॅस्टिकली. जॉब करता करता सर्कस टाकली. किती किती मुद्दाम विनोद आहे हा. म्हणजे ना, किती मुद्दाम विनोद आहे हा. सरकॅस्टिकली वरून सर्कस टाकली असा शब्द छल केला. सोपं काही नव्हतं. नाही, मला जायचंच आहे. मी ना जातो इथून. बस झालं तुमचं. हा, नाटकं खूप झाली. मी आता जातो. मला करायचंच नाही. हे घे पैसे तुझे. चल. पैसे दाढी नाही केली पैसे. मग नाही देणार. चल जा. हॅलो हॅलो सम्या. हा बोल. अरे येतोच ना इंटरव्ह्यूला? हो अरे निघतोच आहे इथून. निघतोच आहे ते निघ जरा. लवकर निघ. हा. अरे माझा झाला इंटरव्ह्यू. अरे क्या बात आहे. काय झालं? नाही अरे मी नाही सिलेक्ट झालो पण. का रे? अरे ते म्हटले की माझ्या कानावर केस आहे तर रिजेक्ट केलं त्यांनी मला. तू यार एक काम कर. तू ना मस्त क्लीन शेव करून या. मस्त क्लीन शेव कर. क्लीन शेव. हा ए यार यार, ह्या माणूस पण असा ठीक आहे. चल येतो. ये लवकर. थांब जरा हवेत प्रॅक्टिस करू दे आधी. नाही तर उगाच. जमतय. अरे यार, मुद्दाम करता का हो? तिकडे व्यवस्थित होते, इथे आवर हात कसा हलतो तुमचा? हवेत कोणाचा गळा नाहीये ना. काय बोलताय काय तुम्ही? कळतंय का तुम्हाला? बसा बसा इकडे बसा. मी करतो सगळं. काय घाबरू नका. यार अंगठा द्या जरा इकडे. अंगठा द्या हो. बस इकडे बघा. जमतय. आता जिभेवर लावा या. काय करा उलटी मारू का? अरे गप्पा बसा हो. ही काय पद्धत आहे का? मी कस्टमर आहे ना तुमचा घ्या ना अंगठा. माझ्या अंगठावर कशाला लावता फेस सगळा? अरे हे माझा अंगठा इकडे अडकलाय ना आता. पण बघू रे, झाले बऱ्यापैकी निघाले. जरा इकडे पुसू बस दे. झालं. चला आता बस झालं. हा बस झालं. हो बस झालं. आफ्टर शेव
देतो लगेच देतो. हे घ्या. शेव लावली तुम्ही? खायला दिली खायला, इकडे कुठे लावतोय? अरे आफ्टर शेव आहे ना, दाढी नंतर ही शेव देतात का खायला? मी देतो दाढी नंतर शेव देतो, पोराली तर पेपरमिंट देतो. अरे इकडे कुठे लावतोय? कुठला सलून आहे हे? कुठला सलून आहे? अरे दाढी केल्यावर लावायला देतात ते द्या. तुरटी देऊ बोलतोय. हा, द्या तुरटी द्या. बस बस इकडे बस. आळू बेस काय म्हणजे काय मोरी घासताय का घरची? नीट. अरे यार हळू करा ना यार. अहो बस करा. अरे कपडाला केली आहे का तुम्ही? काय करताय? बस करा यार. बस झालं, चल बस झालं. हे का पैसे तुमचे? थांब 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 थांब. काय आहे? अरे मिशी लेवल ना झाले. असू दे, मिशी लेवल नसू मिशी दे. लेवल ना जॉब जाईल मेल्या इकडे. जॉब बस जॉब जाईल मेल्या. बस इकडे. बस बस. यार तो बॉस पण असा आहे ना. बाकी आहे का व्यवस्थित केले का सगळं सगळं? व्यवस्थित आहे, सगळं व्यवस्थित आहे. बघू इकडे बघू. हा एक हा हा थांबा हो. अच्छे! झालं का? झालं झालं जा चला झालं 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 निघा. झालं व्यवस्थित झालं सगळं निघा. या साईडला जडजड का वाटतंय मला? हात धरा, हात धरा माझा, हात धरा. इथे एकदम थंड हवायला लागायला लागली. काय झालं हे? अरे माझी मिरची कापलीस तू. अरे धमाल धमाल, मजा आली, सुप्रीम. सरपंच, तुम्हाला कसे वाटले ह्यांचे पंच? ओ सर, ब्रिलियंट ब्रिलियंट. म्हणजे ह्या 15-20 मिनिटामध्ये तुम्ही नुसता धुमाकूळ घातला. धुमाकूळ म्हणजे दोघांनी अख्खं स्टेज नुसतं असं हलवलं. अर्थक्वेक अर्थक्वेक हिअर. म्हणजे लाफ्टरनी माझ्या डोळ्यातून पाणी येत होतं, माझ्या पोटात दुखत होतं, सगळंच होत होतं मला. म्हणजे व्हॉट एव्हर कॅन हॅपन विथ लाफ्टर. इनामदारांना इनाम मिळालाच पाहिजे. अक्षर बेल्ट. ही फुलराणी पु ल देशपांडे यांचं, प्रकाश नारायण संत यांचं वनवास, दमा मिराजदार यांचं हुबेहूब आणि अत्रे वेद प्रल्हाद केशव अत्रे. क्या बात है, क्या बात है. मंडळी, किराणा मालाच्या दुकानात अत्यंत प्रामाणिकपणे काम करणाऱ्या सचिनला आपल्या मालकाविषयी एक तक्रार आहे. बघूया त्याचे मालक आणि मालकीण त्याच्या ह्या तक्रारीची कशी दखल घेता येते. क्या बात आहे. ए गावडे गावडे, इकडे तिकडे बघू नको, जरा मालाकडे लक्ष ठेव. एक काम कर, तर मला एक आंघोळीचं साबण दे. तर साबण घ्या. ए इकडे रे, माझ्या तोंडावर काही बटन लावलेत? नाही. अरे मग आंघोळीचा साबण द्या, कपडे धुवायचा कशाला दिलाय? अहो पण आंघोळीसाठी हाच साबण वापरतो मी. तू हा साबण आंघोळीला वापरतो, तरीच तुझ्या तोंडाला सतत फेस आलेला असतो रे. गावडे गावडे, गिरायकांशी असं बोलतात का? अरे डुकरा, कळत नाही तुला? 1000 वेळा सांगून त्याला अंगाचा साबण दे, आंघोळीचा साबण दे. या साबणामुळे ना मी जाम शिव्या खाल्ल्यात हा. आता आंघोळ नाही केलीस ना तर लक्षात ठेव. हानीर का नाही असा? अरे असं उद्धटासारखं बोलतात का गिरायकाशी? माझे 5 रुपये द्या परत. 25चा हो 30 दिले. अरे हा 5 दे ना, 1 मिनिट. हा 5 रुपये. गावडे 5 रुपये सुट्टे असतील तर दे, पगारात मी तुला देतो. मी हो गेले 3 वर्षापासून हेच ऐकतोय मी.
सुट्ट्या सुट्ट्या बोलता आणि सांगता की पुढच्या महिन्यामध्ये पगारामध्ये देईल लाज वाटली पाहिजे तुम्हाला. गेले 3 वर्ष मला पगार नाही दिला तुम्ही. नाही, ह्यावेळेस मी तुला वचन देतो की मी तुझा पगार नक्की देईन. वचन देता पण पगार देत नाही तुम्ही. नाही मी पुन्हा एकदा वचन देतो की मी दिलेलं वचन पाळेन म्हणून. बस ओके. अरे तुम्ही नंतर भांडा धरा तुमचा साबण, पैसे दे मला माझे परत. अरे नाही, घेतलं ना साबण. नाही मला पैसे दे परत, मला नाही घ्यायचं तुमच्याकडनं काय. अरे पैसे दे. साबण घेतलं ना तुम्ही. नको मला तुझ्याकडचा साबण, मी तिकडे समीर चौगुले स्टोर्स मध्ये घेईन. गावडे 5 रुपयासाठी गिराईक घालवलंस. तुला काय लाज वाटते? लाज तुम्हाला वाटायला पाहिजे. गेल्या 3 वर्ष तुम्ही मला पगार नाही दिला. नाही मी पगार देणार तुला, मी देणार पगार, पण तुला 5-5, 10 रुपये जी मी तुला उचल दिली होती ना ती पहिले ते. हा तुम्ही आधी मला पगार द्या मग तुम्हाला उचल देतो. नाही पगार मी देतो तुला, पगार मी देणार, पगार नक्की देणार. तू पहिले ती उचल दिली होती ना ती दे मला. दे. हो तुम्ही त्या माझ्याकडे सुट्टे घेते ना 10-10, 5-5 रुपये हा, आणि त्याच्यानंतर काय करता, तीच पैसे मला उचल म्हणून देता आणि तेच लिहून ठेवता. अहो दिवाळीचा बोनस नाही दिला हो तुम्ही. गावडे मला सांग, आपण बोनस कशासोबत देतो? पगारासोबत. मग मी पगारच नाही दिला तर बोनस कसा देऊ तुला? ओके नाही, बरं आहे तुमचं. बरं आहे माझं. हा पगार नाही म्हणून बोनस नाही, बोनस नाही म्हणून हे नाही, हे नाही म्हणून हे नाही, हे नाही म्हणून हे नाही, हे नाही ते नाही, ते पण नाही, हे पण नाही, काय पण नाही. तेव्हा तुला हे पण मिळणार, ते पण मिळणार, ते पण मिळणार, हे पण मिळणार, हे पण मिळणार, ते पण मिळणार, ते पण मिळणार, हे पण हे पण ते पण ते पण हे पण ते पण मिळणार तुला. काय गोंधळ चाललाय हा? काय झालं गावडे भाऊजी, कन्फ्यूज आहात का? 1 मिनिट, मी कन्फ्यूज नाहीये, मी आता कन्फर्म आहे. मला पगार पाहिजे म्हणजे पाहिजेच. अजून याने पगार दिला नाही तुम्हाला आणि तुम्ही अजून सांगितलं नाहीये, हे बरोबर नाहीये. हे पगार द्यायचा. मी देणारच होतो चाल अगं, दे. देणारच होतो. मी ह्याला ना असं सरप्राईज करायचं ठरवलं होतं. देणार. पगार दे. 1 मिनिट थांबा. हा थँक्यू मालकीनबाई, थँक्यू. आज मला विश्वासच बसत नाहीये की मला आज पगार मिळणार आहे. तुमचे कसे उपकार. गावडे भाऊजी अहो, एवढं काय आहे त्यात? हे बघा, हा तुमचा घामाचा वास आहे हो, घामाचा पैसा आहे हो हा? तो तुम्हाला मिळालाच पाहिजे. कष्टाचा आहे तुमचा आणि आम्ही आहोत म्हणून नाही. हा जगात कुठेही तुमचा पैसा अडकला असताना तरी मी स्वतः अशीच भांडले असते तुमच्यासाठी. हो बघ. आणि हा झाला गावडेचा पगार तयार. आणि काय हो, त्या राणी डोयफोडेंना फोन केलात का? राणी डोईफोडे नाव कुठेतरी ऐकल्यासारखं वाटतंय. हो काय माणूस आहे, सासू आहे तुमची, फोन केला? पण मी तिला का फोन करायचा होता? विसरलात ना? अहो काल कानावर घातलं ना, तुमच्या आजारी आहे हो माझी आई, एक फोन तरी करायचा. आजारी आहे? मग? आजारी आहे? हो. आजारी आहे, खाऊन खाऊन माजले नुसती, असा गोल चेहरा झालाय. डीपी बघितलंस का तिचा आजचा? अहो गालगुंड झालाय तिला, काही काय बोलता? गालगुंड? काय फालतू आजार झालाय. नाव काय तर राणी आणि गालगुंडासारखा फालतू आजार झालाय. हे घ्या गावडे तुमचा पगार. हे घ्या. आणि तुम्हाला सांगतो, मागच्या महिन्यात ना अर्धशिशी झाला होता. अर्धशिशी. अरे साला डिग्निटीवाला पण रोग नाही यार. त्याच्या अगोदर घटसर्प झाला होता. त्याच्या अगोदर नागिन झाली होती. नाही नागिन 35 वर्षांपूर्वी झाली होती. गप्प बसा तुम्ही, सांगून ठेवते. काही बोलतात. त्याच्या अगोदर हत्ती रोग झाला होता. मला कळत नाही राणी आहे का राणीची बाग आहे. अहो तुमच्या जिभेला काही हाड हं? काही काय बोलताय माझ्या आईबद्दल? एक शब्दही बोलायचा नाही, शांत बसा आता. अच्छा, तुझ्या आईसाठी मी कधीच काही नाही केलं. नाही. ओ, माझ्यासाठी थोडं करा आणि पगार द्या हो. काय केला तो आतापर्यंत? गावडे देणार. थांबतो 1 मिनिट. अगं काय केला गावडे, आतापर्यंत? 15 वर्षापूर्वी मी माझ्या सासरी गेलो होतो आणि तिकडे ना असं कोपऱ्यात एक असं भंगाराचं पोतं पडलं होतं. हिच्या आईने सांगितलं म्हणून मी घेऊन आलो. मी स्वतःहून नाही घेऊन आलो. कोणतं भंगाराचं पोतं? हे भंगाराचं पोतं असं रस्त्यावर पडलं ना तरी एका पायावर कोणी घेऊन जाईल. काय गावडे भाऊजी? हो मी तर तयारच आहे. पण हे ओरडतील ना. हो असं कसं बोलता हो तुम्ही? अहो तुम्ही मालकीन आहेत, मालकीन. बघितलं गावडे भाऊजी,
मालकीन म्हणता तुम्ही मला, पण या घरात मोलकरीण आहे मी, मोलकरीण. ते बरोबर आहे. मोलकरीण आहे. नाही नाही नाही, तुम्ही जे बोलता ते बरोबर आहे, पण काय माहितीये का, तुम्ही जर मला पगार दिलात ना तर तुमच्या स्टोरी ऐकल्यानं मला अजून इंटरेस्ट येईल. ए गावडे, अरे तिच्या कसल्या स्टोरी ऐकत बसलायस? अरे मी तुला पगार देणार आहे. इकडे 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 मी तुला पगार देणार आहे. एक काम कर, मी तुला हा पगार देतो, पण तिला इकडनं निघायला सांग पहिले. का? ती मला नजरेसमोर नकोय, तिला निघायला सांग. नाही, मी का जाऊ? हे बघा गावडे भाऊजी, जोपर्यंत हा पगार देत नाही ना, मी जाणार नाहीये. मी इथेच उभी आहे. ऐका ना हो, मला पेमेंट, मला पगार द्यावं. देणार, पण त्यांना सांगा माझ्या डोळ्यात देखत त्याने पगार द्यायचा तुम्हाला, नाही तर अरे मी काय हिच्या समोर तुला पगार द्यायचा? ही काय बॉस आहे का माझी? हे बघ, मी काय हिला बांधील नाही. तिला पहिले डोळे बंद करायला सांग, तरच पगार मिळणार तुला. ओ मालकीन बाई, ओ तुम्ही तरी कशाला एवढा हट्ट करताय? फक्त एक सेकंद, फक्त एक सेकंद डोळे बंद करा. चला बंद केले, अच्छा अच्छा अच्छा. हं? नेहमी आम्ही बायकांनीच का माघार घ्यायची? हं? अहो, आयुष्यभर रांदावडा उष्टी करा, यांच्या पोरांना जन्माला घाला आणि वर यांचीच मुजोरी. मोठे बघा बघा, दुनियावालो बघा, एक पुरुष मुजोरी दाखवतोय आणि दुसरा पुरुष नुसता ढिम्मा उभा आहे. अहो विचारा, जाब विचारा त्यांना, एवढ्या सगळ्याचा जाब विचारा त्यांना. भाऊजी विचारा. हा, विचारतो. पगार पाहिजे ना? हा, विचारतो. पुरुष बोलली ना म्हणून आलो. मग मी पण पुरुषच आहे ना, पण आता इथे गरजू पुरुष कोण आहे? हो, मी हो, ध्यान आलं वगैरे. नाही गावडे गावडे गावडे, तुला देणार मी तुझा पगार देणार मी तुला. पण हिचा गुरुर ब्रह्मा, हिचा गुरुर आहे ना, गुरुर तो ठेचायचा आहे मला. माझा गुरु. एक मिनिट, तुमची एवढीच इच्छा असेल ना तर 5 मिनिटासाठी मी तुमची बायको म्हणते, आणि काय ठेचा. पण मी तुमच्या पाया पडतो. गावडे भाऊजी, हो गावडे भाऊजी, या निर्दयी आणि हलकट माणसाच्या पाया पडू नका. तुमचा किती पगार बाकी आहे? बघा, 3 वर्षापासून बाकी आहे. 30,000. हिची किती पैसे बाकी आहे? 30,000. अरे मग इतक्या वर्षात तू पगारच नाही मागितलास माझ्याकडे? मी मागितलं पण तुम्ही दिला नाही. हा ठीक आहे, आता 30,000 एक रकमी नाही आहेत माझ्याकडे. मी काय आता काय कुबेर नाही ना. मी एक काम करतो, आयडिया मी एक काम करतो, मी तुला ना मी तुला चेक लिहून देतो. हा, चेक लिहून देतो, आणि हा चेक बँकेत घेऊन जायचा, आणि तिकडनं हा असा त्यातनं पैसे विड्रॉ करून घ्यायचे. हा चेक घे, नको तर राहते. चालेल, चेक पण चालेल मला. द्या. भाऊजी, अजिबात चेकला हात लावायचा नाही हं? तुमचा पगार आता मी देणार. मी जे साठवलेले पैसे आहेत ना, त्यातून मी भाऊजींचा पगार देणार. थांब. माझा चेक. टसल मला टसल. बघा तुम्ही आता. भाऊजी किती पगार आहे? 30,000. 30,000. भाऊजी हे घ्या. गावडे, चेकला हात लावलास ना तर कान चेक करीन तुझे. चेक नाही घ्यायचा. गावडे, त्यांच्या चेकला हात लावलास ना तर चेक सकट फाडी ना. तुला अजिबात हात लावायचा नाही. गावडे, तिच्या चेकला हात लावलास ना तर उभा चिरीन तुला. भाऊजी, माझा चेक घ्या. गावडे, माझा चेक घे. भाऊजी, तुम्ही माझा चेक घ्या. गावडे, तिचा चेक नाही घ्यायचा. भाऊजी, त्यांचा चेक नाही घ्यायचा. गावडे, तिच्या चेकला हात लावलास तर तू बघत आता. चेक नाही घ्यायचा तिचा चेक. हा घे. त्यांचा कशाला चेक घ्यायचा? त्यांचा सुद्धा चेक नाही घ्यायचा. तू हा घे. अरे मला कुठेतरी जीव देऊन. अरे तू ना नरकात जा आणि तू ना मसनात जा. मला तुमचा पगारच नकोय. अरे खड्ड्यात गेली तुमची नोकरी. मी आजपासून ही नोकरी सोडतोय. तू माझा चेक पाडलास. तू माझा चेक फाडलास. तू माझा चेक फाडलास. तू माझा चेक फाडलास. बरं झालं. आणखीन एक नोकर पगार न घेताच गेला. सुंदर झाला परफॉर्मन्स. वा. सरपंच, तुम्हाला कसा वाटला परफॉर्मन्स? सचिन, तू ना रिअली आज एक्सेल केलंस. म्हणजे तुझा तर कॅरेक्टर पण ऑथर बॅक्ड होती. दॅट वॉज द ॲडव्हान्टेज. थ्रू आउट द ॲक्ट तू कॅरेक्टर सोडली नाहीस, तुझी रिॲक्शन सोडले नाहीस, आणि प्रत्येक बारीक सारीक रिॲक्शन तू घेतलीस. आणि ऑफकोर्स पॅडी तर युअर ग्रेट यार. सुपर्ब.
शिवाली, यू आर ऑल्सो एक्सलंट. वेल डन, कीप इट अप. थँक्यू. इनामदारांना किती आवडलाय परफॉर्मन्स? जाम भारी तुम्ही तिघांनी परफॉर्मन्स केलं, मला जाम आवडला. गावडे, आज तू अजिबात कन्फ्यूज नव्हतास. हे दोघांच्या प्लॅनिंग मुळे तुझा आजचा पगार गेलेला आहे. काही टेन्शन घेऊ नको. आम्हाला तो सगळा पगार तुझ्या या कॉमेडीच्या माध्यमातून पोचला. आय एम सो व्हेरी हॅपी. आय एम सो व्हेरी हॅपी. वी आर सो हॅपी. कार्यक्रमात वेळ झाली. निरोपाची उद्या भेट होणार आहे. घेऊन येऊ तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा.